नागूच्या जवळ आले, तिच्या तोंडात पाणी पाजलं तिला आणि सांगितलं, नागू हे बघ डोळे उघड, मी आलोय. किलकिले डोळे करून बघितलं, म्हणली देवा हा काय निरोप नीट पोहोचला नाही वाटतं. रुक्मिणी कुठे आहे, आईसाहेब कुठे आहेत? मी सांगितलं होतं रुक्मिणी आईला घेऊन या म्हणून. अगं कुठली रुक्मिणी कुठलं काय म्हणाले, मला लपायचंय पहिल्यांदा, मला लपवा आता. ते सगळे आलेत माझ्या मागे आणि भगवंतांना लपवावं. नामदेव ज्ञानदेवादी अधिकारी मंडळी सावतोबांच्या मळ्यात येतात आणि पाहतात, सांगतात, सावतोबा सांगा आमचा देव कुठे आहे. देव विटेवर नाही, आजच्या दिवशी एकादशीचा दिवस आहे, पंढरपुरात पांडुरंग नाही, हे केवढं अकल्पित घडले, सांगा आमचा देव कुठे आहे, द्या आम्हाला. सावतोबा म्हणतायत, कुठे शोधाल पांडुरंगाला, चराचर सृष्टीमध्ये तो आहे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, सर्व चराचर विठ्ठल विठ्ठलांनी व्यापून उरले. नामदेव महाराजांनी इथे गंमत सांगतात या कथेमध्ये. नामदेव महाराज हळूच बघतायत, सावतोबा तुम्ही असाल भाजी फुलवणारे, मळा फुलवणारे, पण म्हणाले शिंपी कामातलं तुम्हाला नाही जमणार, शिवण कामातली चूक. कारण कथा असं सांगते की भगवंतांचा हिरवा शेला असा बाहेर राहिला होता शिवताना, आणि सावतोबांना नामदेव महाराज म्हणतायत की तो शेला तेवढा भगवंतांचा नीट घातला नाही आतमध्ये. शिवण कामातली चूक म्हणली माझ्या लक्षात येणार आहे, पण ही रूपक कथा, खरा अर्थ असा आहे की तो हिरवागार शेला भगवंतांचा म्हणजे सावतोबांचा हिरवागार मळा होता, भक्तीचा फुलवलेला. भगवंत व्यापून उरलेला आहे सगळीकडे, ही प्रचिती आली. आणि सावतोबा सांगतायत, भगवंता कशाला अंत पाहता, द्या सगळ्यांना दर्शन. आता आपल्याही घड्याळात 11 वाजले, कशाला थांबायचं, सगळ्यांना दर्शन द्या. कारण उद्या परत आपल्याला कीर्तनाची वेळ साधायची आहे. आणि नाही म्हणता म्हणता दत्तप्रभूंची अशी इच्छा आहे की एका दिवसात परत 2 सेवा व्हाव्यात. त्यामुळे उद्या वेगळ्या विषयावर, वेगळ्या चिंतनाचा विषय आणि वेगळी आख्यान कथा घेऊन आपण उद्या सकाळी परत उद्या संध्याकाळी आपण सगळे इथे उपस्थित राहणार आहोत, भेटणार आहोत. उद्याची वेळ फक्त दादा सगळ्यांना व्यवस्थित सांगा आणि त्या वेळेला आपण सगळे उपस्थित राहा. काय झालं 8 वाजता उद्या सकाळी, सकाळची पण 8:30, बर 8:30, सकाळी पण 8:30चीच वेळ आहे. आपण छान मस्त झोप घ्या आणि उद्या सकाळी पुन्हा टवटवीत फ्रेश मूडनी कीर्तनासाठी उपस्थित राहा. जेवढा आनंद घेता येईल तेवढा घेऊया. उद्या एक नवीन कथा सांगण्याचा प्रयत्न करते. भगवंत सगळ्यांना दर्शन देतायत. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर, उभय ठेविले हात कटेवर, उभय